हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज सोनाली लोंढे. आपण चॅप्टर कोणता चालू केला होता तर सॉलिड स्टेट. की कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर पॅकिंग एफिशियन्सी आणि पॅकिंग फ्रॅक्शन यांची डेफिनेशन बघितली होती. तर पॅकिंग फ्रॅक्शन काय सांगतो तर रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ए पार्टिकल और ॲटम्स इन अ युनिट सेल पर टोटल व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल. ठीक आहे. आणि पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय तर जेव्हा पॅकिंग फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण पर्सेंटेज मध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो पॅकिंग एफिशियन्सी. आज आपल्याला काय बघायचं आहे तर कॅल्क्युलेशन्स ऑफ द पॅकिंग फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं आणि पॅकिंग एफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची. तर कुणाकुणाची सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि फेस सेंटर्ड युनिट सेल. पहिला आपल्याला काय बघायचंय तर पॅकिंग फ्रॅक्शन अँड पॅकिंग एफिशियन्सी ऑफ द सिंपल क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. आता सिंपल क्युबिक युनिट सेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसं असणार आहे की ज्याच्यामध्ये काय असतात तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे फक्त कुठे असतात, कॉर्नरला असतात. त्याला आपण काय म्हणतो सिंपल क्युबिक युनिट सेल. तर हा झाला तुमचा सिंपल क्युबिक युनिट सेल. ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत तर ते सगळे कुठे आहेत, कॉर्नरला आहेत. त्याला आपण काय म्हणतो सिंपल क्युबिक युनिट सेल. तर याच्यामध्ये सांगताना एक्सप्लेन करताना काय सांगणार तुम्ही तर याच्यामध्ये हा आहे त्याची एज लेंथ ए. ही जी काही लेंथ आहे ती सुद्धा किती आहे एच आहे आणि ही जी काही लेंथ आहे ही सुद्धा कशी असणार आहे एच असणार आहे. तर हा पहिला पॉइंट मध्ये काय सांगणार इन सिंपल क्युबिक unit cell all constituent particles CP लिहिते मी all constituent particles are present at corner only. ठीक आहे. हा झाला पहिला पॉइंट. ठीक आहे. आता याच्या अगोदर आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये रिलेशन बिटवीन द रेडियस अँड एज लेंथ बघितलं होतं की ज्याच्यामध्ये मी यांची जी काय रेडियस आहे ते डिरेक्टली लिहिते कारण की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे रेडियस कशी कॅल्क्युलेट करायची. तर सेकंड पॉइंट मध्ये काय सांगणार रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज लेंथ of unit cell is for simple cubic cell is काय होतं त्यावेळेस तर R इज इक्वल टू A/2. ठीक आहे. हे रिलेशन होतं किंवा मी याच्यावरून A ची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकते. देअरफॉर A इज इक्वल टू तुम्ही काय लिहिणार ट्वाइस R. ठीक आहे. तर पहिल्या पॉइंट मध्ये आपण जे नॉर्मली सांगितलं होतं मी तुम्हाला दरवेळेस की इन सिंपल क्युबिक युनिट सेल सगळे जे काही कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात ते कुठे असतात कॉर्नरला असतात फक्त. दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण काय लिहिलं तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये रिलेशन बिटवीन आपण रेडियस अँड द एज लेंथ बघितलं होतं तेच फक्त त्याच्यामध्ये आपण काय काढलं होतं रेडियस इज इक्वल टू A/2 काढलं होतं की ज्याच्यावरून मी A ची व्हॅल्यू लिहिलेली आहे A इज इक्वल टू काय आलं ट्वाइस R. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगायचंय आता हा जो काही युनिट सेल आहे ह्याला काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे कारण की तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन काढायचं आणि पॅकिंग एफिशियन्सी काढायची. तर तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर हा जो काही युनिट सेल आहे त्याचं टोटल व्हॉल्यूम काढावं लागेल की ज्याच्यामध्ये ही जी काही एज लेंथ आहे ती A आहे, ही एज लेंथ A आहे आणि ही पण एज लेंथ ही Aच आहे कारण की याच्यामध्ये ऑल साइड कशा असतात इक्वल असतात. म्हणून आपण ह्याच्यामध्ये काय लिहितोय तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय येणार A × तिघांचे व्हॉल्यूम जे तिघांच्या लेंथ कशा आहेत इक्वल आहेत म्हणून याचं व्हॉल्यूम किती आलं A³ आलं. ठीक आहे. नेक्स्ट चौथ्या पॉइंट मध्ये काय सांगणार आता हा जो काही सिंपल क्युबिक युनिट सेल आहे तर याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स किती आहेत किंवा नंबर ऑफ ॲटम्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे पण आपण बघितलं होतं. तर नंबर ऑफ ॲटम्स हा जो काही सिंपल क्युबिक युनिट सेल आहे हा तयार करण्यासाठी किती लागले आपल्याला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती लागले तर नंबर ऑफ ॲटम्स फॉर सिंपल क्युबिक सेल इज इक्वल टू किती लागतो आपल्याला तिथं 1. कसा कॅल्क्युलेट करायचा प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी शिकवलेला आहे. तर त्यासाठी किती नंबर ऑफ ॲटम्स लागतात तर 1 नंबर ऑफ ॲटम्स लागतात. ठीक आहे. नेक्स्ट पाचव्या पॉइंट मध्ये काय सांगणार आहे ह्याच्यामध्ये आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं तर पॅकिंग एफिशियन्सी काढायची किंवा पॅकिंग फ्रॅक्शन काढायचे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर याच्यामध्ये काय असतात ॲटम्स असतात किंवा नंबर ऑफ ॲटम्स पासून हा काय होतो हा युनिट सेल तयार होतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे की हा जो काही सिंपल क्युबिक युनिट सेल आहे तो तयार करण्यासाठी किती ॲटम्स लागतात
तर एक ऍटम लागतो. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर ऍटम किंवा जो काय ऍटम्स आहे त्यांचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर त्याचं एक इक्वेशन आहे जे की तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर किंवा ऍटम्स म्हणलं तरी पण चालतंय. तर कुठलं इक्वेशन आहे त्याचं, तर 4/3 पाय आर क्यूब हे त्याचं एक काय आहे, इक्वेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट 6व्या पॉईंट मध्ये तुम्हाला काय करायचंय, मग पॅकिंग फ्रॅक्शनचं तुम्हाला इक्वेशन युज करायचंय. पॅकिंग फ्रॅक्शन साठी मी काय लिहिते, तर पीएफ लिहिते. पीएफचं मिनिंग काय आहे, तर पॅकिंग फ्रॅक्शन. तर इक्वेशन काय आहे, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स इन युनिट सेल किंवा पार्टिकल्स इन युनिट सेल, त्याच्या पुढे लिहायचंय तुम्ही डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे, इथे युनिट सेल लिहायचंय तुम्ही. नंतर आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स किती आहे, आता ह्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत, एक आहे. आणि एका जो काय ऍटम आहे त्याचं व्हॉल्यूम कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार, 4/3 पाय आर क्यूब. म्हणून याच्यामध्ये मी करताना काय करते बघा, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत, एक. आणि एका ऍटमचं जे काय तुम्ही व्हॉल्यूम आहे ते कसं कॅल्क्युलेट करतात, तर 4/3 पाय आर क्यूब या इक्वेशननी. टोटल व्हॉल्यूम किती आहे तुमचं, मगाशी इथे काढलेलं आपण, ते किती आहे, ए क्यूब. ठीक आहे. पण याच्यावरून आपल्याला आता इथे ए ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ह्याला हवं तर इक्वेशन नंबर 1 म्हणा. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन वरून आपण काय लिहिणार, तर पी एफ इज इक्वल टू, याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू इथे पुटअप करू शकतो आपण. ते किती आहे, तर ट्वाइस आर. तर 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू किती आहे, तर ट्वाइस आर क्यूब. ठीक आहे. तर हा 4 हा जो काय डिनॉमिनेटरला आहे तो काय होतो, खाली येतो. म्हणून मी इथे काय लिहिते, 3 इंटू 2 चा क्यूब किती आहे, तर 8 इंटू आर चा क्यूब इथे किती आहे, 4 पाय आर क्यूब. 4 पाय आर क्यूब. हा आर क्यूबला हा आर क्यूब कॅन्सल झाला. 4 1 4, 4 2 8. इथे किती आलं मग तुमचं, पाय फक्त शिल्लक राहिलाय म्हणून मी इथं पाय लिहिलं. डिवायडेड बाय हा 3 इंटू 2 किती आलं, 6. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल पायची व्हॅल्यू किती आहे, तर 3.14, जे की मी इथं पुटअप करते. तर 3.14 डिवायडेड बाय काय आहे, 6. आता यांचं जर तुम्ही डिवायडेशन केलं तर त्याचा आन्सर काय येईल, तुम्ही पण कॅल्क्युलेट करून बघा. माझं त्याचा आन्सर किती आलेला आहे, तर 0.52. ठीक आहे. तर 0.52 हा कोण झाला, तुमचा पॅकिंग फ्रॅक्शन निघाला. म्हणजेच काय, तर हा काय इंडिकेट करतो, तर 0.52 हे जे काय, किंवा ह्याचं जर आता हा पॅकिंग फ्रॅक्शनला आपण काय करतोय, पॅकिंग एफिशियन्सी पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. पॅकिंग फ्रॅक्शन आपण काढलंय, पॅकिंग एफिशियन्सी काढायची. देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू, कसं कॅल्क्युलेट करता तुम्ही, तर जो काय तुमचा पीएफ आलेला आहे इथं तुम्ही लिहायचंय फुल फॉर्म मध्ये. पीएफ म्हणजेच कोण, पॅकिंग फ्रॅक्शन इंटू काय करता, त्याला तुम्ही 100 करता. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पॅकिंग फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करता तो म्हणजे कोण असतो, तुमचा पॅकिंग एफिशियन्सी असतो. ठीक आहे. तर याचं जे काय इथं लिहिते मी, तर यांचं काय आहे, तर तुमचा पीएफ किती आला होता, तर पीई, कारण की पीई काढतोय आपण, पॅकिंग एफिशियन्सी काढतोय म्हणून मी पीई लिहिले. तर पीई इज इक्वल टू पीएफ किती आहे तुमचा, 0.52 इंटू 100 इज इक्वल टू काय आला, तर 52%. ठीक आहे. तर हे झालं किती पर्सेंटेज, तर हे जे काही नंबर ऑफ ऍटम्स आहेत हे या युनिट सेल मध्ये किती प्रेझेंट आहेत किंवा त्यांचं व्हॉल्यूम किती आहे नंबर ऑफ ऍटम्स, तर 52% आहे. तर याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, तर तुम्हाला आता हे समजलंय की नंबर ऑफ ऍटम्स किंवा जे काही नंबर ऑफ ऍटम्स त्या युनिट सेल मध्ये प्रेझेंट आहेत त्यांनी किती जागा ऑक्युपाय केलेली आहे, तर 52%. आता तो टोटल व्हॉल्यूम जर समजा मी कन्सिडर केलं तर 100% असेल, तर त्याच्यामध्ये व्हाईट स्पेस किंवा एम्प्टी स्पेस किती आहे हे कसं कॅल्क्युलेट करणार, तर देअरफॉर व्हाईट स्पेस म्हणजे काय, तर एम्प्टी स्पेस कसं कॅल्क्युलेट करणार, जर समजा तो 100% जर बॉक्स असेल तर 100 मायनस तुम्ही काय करणार, हा 52 मायनस करणार. त्याचा आन्सर किती येते बघा, हा 48%. ठीक आहे. तर व्हाईट स्पेस किंवा त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस किती आहे, तर 48% आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक सेंटेन्स लिहायचं, ऍक्च्युली माझ्याकडे जागा नाहीये त्यामुळे तुम्ही लिहायचं स्वतःला. तर याच्यामध्ये लिहिताना काय लिहिणार, देअरफॉर इन द सिंपल क्युबिक युनिट सेल the constituent atoms occupy किंवा the atoms occupied the 52% in the unit cell and the white space is occupied by the
48%. ठीक आहे, हे सेंटेन्स इथे कव्हर करायचे. आणि हे झालं एक्सप्रेशन कोणासाठी, तर पॅकिंग फ्रॅक्शन अँड पॅकिंग एफिशियन्सी ऑफ द सिंपल क्युबिक युनिट सेल. तर हे सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचे. नेक्स्ट पॉईंट बघूयात. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं बघा, पॅकिंग फ्रॅक्शन अँड पॅकिंग एफिशियन्सी. नेक्स्ट पॉइंट काय बघा, पॅकिंग फ्रॅक्शन अँड पॅकिंग एफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर्ड क्युबिक किंवा युनिट सेल म्हणलं तरी चालेल, डायरेक्टली युनिट सेल. ठीक आहे, आता बघा इथं इथला पॉईंट मी पुसलेला नाहीये, कारण की इथंच मी काय करणार आहे, करेक्शन करणार आहे. पण तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही परत लिहायचंय. तर इन सिंपल क्युबिक युनिट सेलच्या ऐवजी इथं काय सांगणार, इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता हा जर बॉडी सेंटर्ड युनिट सेल जर मी काढला तर तो कसा येणार, बॉडी सेंटर्ड मध्ये कुठे असतात सगळे, तर हा समजा तुमचा युनिट सेल असेल. ठीक आहे, याची एज लेंथ जी आहे ती ए आहे, ही एज लेंथ सुद्धा एच आहे, आणि ही एज लेंथ सुद्धा कशी असणार आहे, एच आहे. ठीक आहे, तर तिघांची जी काय एज लेंथ आहे ती ए आहे. इथे सगळे जे काय ऍटम्स असतात ते कुठे असतात, कॉर्नरला असतात. इथं 8 कॉर्नर आहेत, 8 कॉर्नरला मी केले, आणि एक कुठे असतो, तर मिडलला असतो. मिडलचा जो काय थोडा मी डार्क केलेला आहे. तर इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल ऑल कॉन्स्टंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स अँड ऍट सेंटर ऑफ द बॉडी. कुठं असतो तो, सेंटर ऑफ बॉडी. बॉडीच्या एक सेंटरला असतो आणि कुठं असतो, तर कॉर्नरला असतो. ठीक आहे, आता रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ ऑफ द युनिट सेल फॉर द सिंपल क्युबिक युनिट सेलच्या ऐवजी मी फक्त इथं काय करते, फॉर बॉडी सेंटर्ड युनिट सेल और बॉडी सेंटर्ड युनिट सेल इज, याची व्हॅल्यू किती होती, तर त्यावेळेस आपण जेव्हा कॅल्क्युलेट केलं होतं तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती होती, √3a डिवायडेड बाय 4 ही त्याची व्हॅल्यू होती. ठीक आहे, तर हवं तर तुम्ही काय करा, प्रिव्हियस लेक्चर बघा, त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर रिलेशन बिटवीन पॉईंटचं नाव काय आहे, तर रिलेशन बिटवीन द रेडियस अँड एज लेंथ. तर तिथे मी कॅल्क्युलेट करून कसं कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी दाखवलेलं आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित चेक करा. तर याच्यावरून जर मी ए ची व्हॅल्यू काढली तर तुमची ए ची व्हॅल्यू काय येईल, तर हा 4r डिवायडेड बाय हा √3. ठीक आहे, इथं व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल आपण कसं कॅल्क्युलेट करणार, मग ही एज लेंथ ए आहे, हा ए आणि हा ए, म्हणजे LBH यांचं काय करणार तुम्ही, मल्टिप्लिकेशन करणार. किती येते तुमचं, ए क्यूब, जे की मगाचा ऍज इट इज ठेवलेलं आहे मी. नंबर ऑफ ऍटम्स इन BCC. आता BCC मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत, तर आपण ऑलरेडी BCC मीन्स काय आहे, तर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल साठी नंबर ऑफ ऍटम्स किती लागतात, तर इथं 2 लागतात. कसे लागतात, तर कॉर्नरला जे लागतात ते किती लागतो, 1 लागतो, आणि बॉडीच्या सेंटरला हा पूर्णपणे एक ऍटम आहे, म्हणून त्यांचं ऍडिशन किती आलंय, 1 + 1. त्याचा आन्सर काय आहे, तर 2. तर 2 नंबर ऑफ ऍटम्स हे लागतात कुणासाठी, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल साठी. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, जर याच्यामध्ये 2 ऍटम आहेत तर एका ऍटमचं व्हॉल्यूम कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार, त्याचं इक्वेशन काय आहे, तर 4/3 πr³. ठीक आहे, त्याचं इक्वेशन काय आहे, तर 4/3 πr³. आता याच्यावरून तुम्ही आता काय कॅल्क्युलेट करणार, हे सगळे तुम्हाला काय आहे, तर लागणार आहे की पॅकिंग एफिशियन्सी काढण्यासाठी किंवा पॅकिंग फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या सगळ्या तुम्हाला व्हॅल्यू लागणार आहेत, म्हणून मी या साईडला लिहिलेलं आहे. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे ह्याच्यामध्ये, तर देअरफॉर पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू, पॅकिंग फ्रॅक्शन काय आहे तुमचं इक्वेशन काय आहे, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल. तर जे काय हे ऍटम्सने ऑक्युपाय केलेलं जे काय व्हॉल्यूम आहे त्याला डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाइड बाय द युनिट सेल किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स, टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती आहे तिथं, 2, म्हणून मी काय लिहिते 2. किती ऍटम्स आहेत, तर 2 आहेत, म्हणून मी तर 2 लिहिलं. एका ऍटमचं व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर त्याचा जो काय ऍटम आहे तो कसा असतो, स्पेरिकल असतो, आणि जर स्पेरिकल असेल तर त्याचं व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट केला जातो, तो 4/3 πr³ ने कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे, a³, म्हणून मी इथं काय लिहिलं, a⁻³.
ठीक आहे. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली किती 4r डिवायडेड बाय √3. ही व्हॅल्यू मी इथे पुटअप करते 2 × 4/3 पाय r क्यूब डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू काय आहे तर 4r डिवायडेड बाय √3 चा क्यूब. ठीक आहे. आता हे जे काय आहे ह्याला मी फक्त काय करते सिम्प्लिफाय करते. सिम्प्लिफाय मी कसं करते बघा. तर हा जो काय 2 × 4 किती आहे तर 8. हा पाय ऍज इट इज हा r क्यूब डिवायडेड बाय हा जो काही इथं डिनॉमिनेटरला आहे तो सुद्धा काय होतो इथं डिनॉमिनेटरला येतो म्हणून हा 3 इंटू इथं 4r चा क्यूब आहे म्हणून मी तर काय लिहिते 4 × 4 × 4 लिहिलं. ठीक आहे. नंतर हा √3 इथं कुठं आहे डिनॉमिनेटरला तो कुठं जातो न्यूमरेटरला जातो म्हणून मी इथं काय लिहिते इंटू √3 × √3 ठीक आहे. हा जो काही डिनॉमिनेटरला आहे हा इथं न्यूमरेटरला जातो आणि याचा काय आहे तर क्यूब आहे म्हणून मी इथं 3 वेळा √3 लिहिलेला आहे आणि हा कोण आहे तर तुमचा r क्यूब. ठीक आहे. पुढे काय करणार मग याचं हा 4 × 4 हा 4 × 2 = 8. नंतर काय आहे हा √3 आणि √3 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असतं तर 3 असतो म्हणून ह्या 3 ला हा 3 कॅन्सल झाला. ठीक आहे. हा √3 या दोघांचं मल्टिप्लिकेशनचं काय असतं आन्सर तर 3 आहे. ह्या 3 ला हा 3 इथे कॅन्सल झालेला आहे. हा बे के बे आणि हा बे 2 = 4. हा r क्यूब ला हा r क्यूब काय झाला इथं कॅन्सल झाला. मग तुमचं आन्सर काय आलं मग इथे किती राहिलाय फक्त हा पाय √3 डिवायडेड बाय हा किती आहे तर 2 सॉरी इथे एक 4 आहे 8 पाय √3 8. ठीक आहे. तर नेक्स्ट पुढे काय आहे तर इथं पायची व्हॅल्यू पुटअप करा. पायची व्हॅल्यू काय आहे इथे लिहिते मी. नेक्स्ट तुमचं काय झालं मग पीएफ इज इक्वल टू 3.14. पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 आणि √3 ची व्हॅल्यू काय आहे तर इंटू 1.73 डिवायडेड बाय 8. आणि ज्यावेळेस तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांचं डिवायडेशन करता तर त्यावेळेस त्याचा आन्सर बघा. तर त्यावेळेस त्याचा आन्सर काय येते 0.68. ज्यावेळेस यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून डिवायडेशन करताय त्यावेळेस त्याचा आन्सर काय आहे तर 0.68 आन्सर येते. हा झाला तुमचा पीएफ. ठीक आहे. आणि पीएफ आता तुम्हाला काय करायचे तुम्ही पॅकिंग फ्रॅक्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे तर पॅकिंग एफिशियन्सी काढायची. पॅकिंग एफिशियन्सी कशी काढणार मग तर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू कसं करणार पीएफ ला इंटू 100 करणार. पीएफ इंटू 100. पीएफ किती आहे तुमचा 0.68 इंटू काय येणार त्याला 100 इज इक्वल टू काय येणार तर 68%. ठीक आहे. तर हे झालं पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ ऍटम्स आहेत यांनी किती जागा त्याच्यामध्ये ऑक्युपाय केलेली आहे या युनिट सेल मध्ये तर आपण काय म्हणतो पॅकिंग एफिशियन्सी. आणि याच्यावरून जर मला व्हॉइड स्पेस म्हणजे जो काय एम्प्टी स्पेस आहे तो जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही कसं करणार जर 100% जर व्हॉल्यूम असेल तर 100 मायनस हा काय येणार 68 तर त्याचा आन्सर काय येतंय 32%. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय आहे 32%. तर याच्यामध्ये एक सेंटेन्स तुम्ही लिहायचंय इन द बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल द टोटल नंबर ऑफ atoms व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द atoms इन युनिट सेल इज 68% अँड द व्हॉइड स्पेस इन द युनिट सेल इज द 32%. ठीक आहे. तर हे व्यवस्थित बघून घ्या आणि हे एक्सप्रेशन व्यवस्थित समजून घ्या. हे कुणाचं होतं तर बॉडी सेंटर्ड युनिट सेलचं ज्याचं एक्सप्रेशन हे आहे. नेक्स्ट पॉईंट बघूयात हे व्यवस्थित लिहून घ्या. बघा नेक्स्ट पॉईंट आपला काय आहे तर पॅकिंग फ्रॅक्शन अँड पॅकिंग एफिशियन्सी ऑफ द फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर याच्या अगोदर आपण काय बघितलं बॉडी सेंटर्ड त्याच्या आधी काय बघितलं सिंपल क्युबिक युनिट सेल. आता बघायचं आपल्याला फेस सेंटर्ड युनिट सेल. आता ह्याच्या अगोदर जे दोन व्यवस्थित समजले असतील तर हा पॉईंट समजायला जास्त वेळ लागणार नाहीये. तर बघा आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय काढूयात तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल काढूयात. आता बघा फेस सेंटर्डचं मिनिंग काय आहे तर ज्यावेळेस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे कुठे असतात तर कॉर्नरला तर असतातच. 8 कॉर्नर्स आहेत म्हणून मी 8 कॉर्नर इंडिकेट केलेत. प्लस कुठे असतो तर ह्याच्यामध्ये जे काही फेसेस आहेत या फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलला किती फेसेस असतात तर 6 फेसेस असतात. तर हा एक फेस आहे याच्या सेंटरला एक असतो
हा दुसरा फेस त्याच्या सेंटरला एक असतो, हा तिसरा फेस त्याच्या एक सेंटरला असतो, हा चौथा फेस त्याच्या सेंटरला एक, हा फ्रंटचा फेस त्याच्या सेंटरला एक, हा बॅक साईडचा फेस त्याच्या सेंटरला एक. म्हणजे असे प्रत्येक जे काही फेसेस आहेत तर ह्या प्रत्येक फेसेसच्या सेंटरला एक काय असतो, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. तर याच्यामध्ये आपण कन्सिडर करूया फक्त हे जो काही फेस आहे फ्रंट फेस तो फक्त कन्सिडर करूयात, म्हणून मी इथं काय करते हे सगळं रफ करते. तर ज्याच्यामध्ये आपण हे रेडियस कसं कॅल्क्युलेट करायचं ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. फक्त मी इथं काय करणार आहे तर ड्रॉ करून दाखवणार आहे. समजा हा एक ऍटम असेल, हा दुसरा ऍटम असेल आणि हा तिसरा ऍटम असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सेंटर पासून या सर्कमफरन्स पर्यंत जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण आर कन्सिडर केलंय. ह्याच्यापासून सेंटर पासून सर्कमफरन्स पर्यंत हा आर, हा तिसरा आर आणि हा चौथा आर. ठीक आहे. तर हे टोटल त्याची व्हॅल्यू किती आहे 4r. तर याच्यामध्ये इथून इथपर्यंत जी काय एज लेंथ आहे ती किती आहे ए आहे, इथून इथपर्यंत एज लेंथ किती आहे ए आहे आणि इथून इथपर्यंत एज लेंथ किती आहे ए आहे. ठीक आहे. तर पहिल्या पॉईंट मध्ये आपण मगाशी जसं लिहिलं होतं तसं इथं पण लिहायचंय. इन एफसीसी लिहिते मी. एफसीसीचं मिनिंग काय आहे तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. इन एफसीसी द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल साठी मी सीपी लिहिते. द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स ऍज वेल ऍज, अजून ते कुठे असतात, ऍज वेल ऍज आर प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ इच फेसेस. इच फेस म्हणा किंवा 6 फेस म्हणलं तरी पण चालेल. ठीक आहे. आता याच्यानंतर सेकंड पॉईंट मध्ये आपण काय लिहिलं होतं, रिलेशन लिहिलं होतं. कुणामधलं, द रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस. तर देअरफॉर रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज लेंथ इज किती आहे तर आर ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती त्यावेळेस, ज्यावेळेस आपण रिलेशन बघितलं होतं तर त्याची व्हॅल्यू किती होती तर √2a/4. हे कसं कॅल्क्युलेट करायचं प्रिव्हियस लेक्चर मध्ये जाऊन बघायचे. तर देअरफॉर याच्यावरून आपण ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. किती आहे 4r /√2. ठीक आहे. हे झालं तुमची ए ची व्हॅल्यू. हवा तर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. नेक्स्ट तिसऱ्या पॉईंट मध्ये काय लिहायचंय तर हा जो काही फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे, एफसीसी युनिट सेल तयार करण्यासाठी मला किती नंबर ऑफ ऍटम्स लागतात तर नंबर ऑफ ऍटम्स किती लागतात आपल्याला तर फेस सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती लागतात तर 4. कसे कॅल्क्युलेट करायचे हेही मी ऑलरेडी घेतलेलं आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्स बघायचे तरच हे समजेल, अदरवाईज समजणार नाहीये. तर नंबर ऑफ ऍटम्स फॉर एफसीसी किती लागतात, टोटल किती आहेत 4. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट मध्ये, चौथ्या पॉईंट मध्ये काय लिहिलं होतं आपण तर हा जो काही स्पेरिकल ऍटम आहे या स्पेरिकल ऍटमचं जर मला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो 4/3πr³. पण त्याच्या अगोदर हा जो काही युनिट सेल आहे या युनिट सेलचा आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे टोटल व्हॉल्यूम माहित पाहिजे तुम्हाला. त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं कॅल्क्युलेट करणार तर LBH म्हणजेच काय तर ए लेंथ आहे, हा दुसरी ए लेंथ, ही तिसरी ए लेंथ, त्याचा आन्सर काय येतं A³ याला. ठीक आहे. नेक्स्ट पाचव्या पॉईंट मध्ये काय लिहिणार तर तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ ऍटम्स टोटल किती आहेत 4. पण एका जो काही स्पेरिकल ऍटम आहे त्याचं व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर किंवा ऍटम म्हणलं तरी पण चालेल. कसं कॅल्क्युलेट करणार 4/3πr³. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय तर पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन साठी मी पीएफ लिहिते. त्याचं इक्वेशन काय आहे तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऍटम्स और पार्टिकल्स लिहिलं तरी पण चालेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स, टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत आपले 4 म्हणून मी 4 लिहिलं. एका ऍटमचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट कसं करतो आपण तर 4/3πr³ डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती आहे तुमचं A³ म्हणून मी इथं A³ लिहिलं. ठीक आहे. पण तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मध्ये ए ची व्हॅल्यू मिळाली. ए ची व्हॅल्यू काय आहे तर 4r डिवायडेड बाय √2. ही व्हॅल्यू मी इथं पुटअप करते तर 4 × 4/3πr³
डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू काय आहे तर 4r डिवायडेड बाय √2 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, मला मी सिम्प्लिफाय करते बघा. हा इथे मी आधी मल्टिप्लिकेशन करून घेते. 4 चौक 16 इंटू हा पाय ऍज इट इज हा r क्यूब डिवायडेड बाय हा डिनॉमिनेटरला इथं आल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जातो म्हणून हा 3 इंटू इथं 4 चा क्यूब आहे म्हणून 4 इंटू 4 इंटू 4. ठीक आहे, हा r चा क्यूब आहे म्हणून मी इंटू r क्यूब लिहिला. आता हा इथं कुठं आहे तर डिनॉमिनेटरला आहे, हा जाणार कुठं न्यूमरेटरला म्हणून हा √2 इंटू √2 इंटू √2. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मी भाग घालवते. हा 4 एके 4 4 चौक 16 हा 4 एके 4 हा गेला. ठीक आहे, 4 एके 4. आता हा √2 आणि √2 आपण काय लिहितो तर 2. √2 आणि √2 म्हणजे कोण असतं तर 2. हा 2 बे एके बे आणि हा बे दुने 4. ठीक आहे, तर काय शिल्लक राहिलं तुमचा हा पाय. हा r क्यूब ला r क्यूब कॅन्सल झाला पाय आणि हा √2 डिवायडेड बाय हा 3 दुने 6. ठीक आहे, आता इथला जो काही 6 आहे त्याला मी काय करते सिम्प्लिफाय करते. बघा कसं सिम्प्लिफाय करते तर पाय इंटू √2 डिवायडेड बाय 3 इंटू 2. त्याला मी फक्त काय केले त्याची फोड केलेली आहे तर 3 गुणिले 2 3 गुणिले 2 म्हणजे कोण असतो 6. आता याच्यामध्ये याचा पुढचं कॅल्क्युलेशन बघा. इथं पाय जो आहे हा √2. आता 2 म्हणजे कोण असतो तर हा पाय इंटू 2 √2 ऍज इट इज लिहिते मी. आता इथला 2 म्हणजे कोण असतो आपण कसा लिहू शकतो तर √2 इंटू √2. ठीक आहे, हा 2चं जसं आपण इथं √2 इंटू √2 म्हणजे 2 लिहिलं होतं तसं मी 2चं त्याचं सिम्प्लिफाय केलं √2 इंटू √2 इथं लिहिलेलं आहे. या √2 ला हा √2 कॅन्सल झाला तर पाय डिवायडेड बाय 3 इंटू √2. √2 ची व्हॅल्यू काय आहे तर 3. पायची व्हॅल्यू काय आहे तर 3.14 आणि हा 3 ऍज इट इज √2 ची व्हॅल्यू काय आहे तर 1.41. तर हा 3.14 3 गुणिले 1.41 किती आन्सर येते 3 एके 3 4 12 आणि 3 एके 3 आणि 4 4.23. आणि या दोघांचं जर तुम्ही डिवायडेशन केलं तर त्याचा आन्सर काय येते 0.74. ठीक आहे, तर तुमचा याच्यामध्ये पॅकिंग फ्रॅक्शन किती आलेला आहे 0.74. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे आता पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट कसं करतो देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी साठी मी इथं पीई लिहिते. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू जो काही पीएफ आलेला आहे त्याला आपण काय करतो इंटू 100 करतो. पीएफ किती आहे तुमचा 0.74 इंटू 100 इज इक्वल टू किती आला तुमचा 74. म्हणजे हे जे काय एफसीसी आहे ह्या एफसीसी मध्ये नंबर ऑफ जे काय ऍटम्स आहेत त्यांनी किती स्पेस ऑक्युपाइड केलेली आहे तर 74% ऑक्युपाइड केलेली आहे. तर याच्यामध्ये एम्प्टी स्पेसचं पर्सेंटेज कसं काढणार मग व्हाईट स्पेस किंवा एम्प्टी स्पेस म्हणलं तरी पण चालेल. तर व्हाईट स्पेसचं पण पर्सेंटेज कसं काढणार तर 100 मायनस 74. तर किती येतं ह्याचा आन्सर तर 26%. तर आन्सर किती आलं 26%. तर व्हाईट स्पेस किंवा त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस किती आहे तर 26%. तर याच्यामध्ये फायनली तुम्ही लास्टला एक सेंटेन्स लिहायचे काय लिहिणार तर इन एफसीसी दॅट इज इन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द atoms is 74% and the empty space is the 26% or white space is 26%. ठीक आहे, तर हे झालं आजचं लेक्चर की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पॅकिंग एफिशियन्सी पॅकिंग फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं शिकवलेलं आहे. तर हे सगळं व्यवस्थित लिहायचंय माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे. आजचं लेक्चर मी इथे थांबवते. थँक्यू सो मच.